नमस्कार मित्रांनो, आज 25 फेब्रुवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की कान्हाची चोरी पकडला जाते की नाही, की कान्हा काहीतरी असं वेगळं करून पूर्ण पासे उलटवणार. त्याचबरोबर सखीला आता कान्हाच्या सुटकेसमध्ये ब्लँकेटचा तुकडा सुद्धा सापडतो आणि सखी आणि कान्हा सरकारला याचा जाब विचारतात, कारण ती त्याच वेळी एंगेजमेंटच्या दिवशी गायब झाली होती. त्यामुळे आता सखी ते ब्लँकेट कुठे आहे असं या सरकारला विचारणार आहे. तर बघूया मित्रांनो, कसं काय झालं ते सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बनून राहा. आणि जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, नाहीतर तुम्हाला मालिकेचे अपडेट्स दिसणार नाही. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या धमाकेदार एपिसोडला. सगळे जण ऑफिसमधल्या त्या कान्हावर आरोप करत असतात. ऑफिसमधला फिमेल स्टाफ सोडून शेखर म्हणत असतो सरकारला 100% यामध्ये या कान्हाचाच हात आहे. आणि हा सचिन सुद्धा म्हणत असतो करेक्ट, हे सगळं या कान्हानेच घडून आणलं असणार आहे. असणार काय, त्यांनीच केलं हे सगळं, नाहीतर ऐन मोकेला हा तिथे कसा काय हजर जेव्हा नवाते सरला गुंडे मारत होती तेव्हा. तर आता सरकार कान्हाला म्हणते की यांच्या बोलण्यात आणि जे काही चित्र दिसतंय ना त्यामध्ये तथ्य तर नक्कीच आहे. सो कान्हा सांग, तू हे सगळं कसं केलंस. तर मित्रांनो, कान्हाच्या खिशामध्ये चावी असते त्या सिक्रेट लॉकरची, म्हणून आता कान्हा सुद्धा घाबरतो. त्याला वाटत असतं की तो आता एक्सपोज होणार आहे. तितक्यात इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता गाजर शिलत असते, पण तिचं लक्ष मात्र दुसरीकडेच असतं. तिला सगळं व्हॅलेंटाईन्स डेचं सेलिब्रेशन आठवत असतं. तितक्यात तिथे मीनाक्षी येते आणि हे सगळं बघून घेते. ती आता सखीला म्हणते, अगं सखी काय सुरू आहे, लक्ष कुठे आहे तुझं. तर आता सखी भानावर येते आणि म्हणते, काय झालं काकू. मीनाक्षी म्हणते, अगं हे बघ. आता सखीचं लक्ष जातं की तिने पिलर उलटा पकडलाय म्हणून. आता सखी स्वतःवरच हसते. आता मीनाक्षी सखीला म्हणते, असू दे, पण सखी नाही म्हणजे तुमचा कालचा व्हॅलेंटाईन वाया गेला ना ग. आता मुद्दामच असं मीनाक्षी म्हणत असते. तिला वाटत असतं की यांचा व्हॅलेंटाईन असाच गेलाय वाया एकदम. तर आता सखी म्हणते मीनाक्षीला, कोणी म्हटलं वाया गेलाय म्हणून, उलट तर खूप छान गेला. सखी आता खूप स्माइल करत असते. मीनाक्षी विचारते, का कसं. मीनाक्षीला हे ऐकून धक्काच बसतो. तर आता सखी सांगू लागते, अगं काकू, कान्हाने ना सगळी तयारी केली होती. सखीला आता ते मुमेंट्स आठवत सुद्धा असतात. मीनाक्षीला आता भीती वाटू लागते आणि तरी सुद्धा ती आता सखीला म्हणते, अरे वा, खूपच छान, म्हणजे याचा अर्थ तू कान्हाच्या प्रेमात पडली आहेस. बरोबर आहे ना सखी. तर आता सखी लगेच म्हणते, कोणी सांगितलं प्रेमात पडली आहे म्हणून. तसं काही नाही आहे, आमच्यात फक्त मैत्रीच आहे. असं म्हणून सखी तिथून उठते आणि किचनमध्ये जाते. तिच्या मागोमाग मीनाक्षी परत जाते आणि म्हणते, अगं पण मग तू कान्हासाठी आता टिफिन का बनवतेस आणि त्याच्यासाठी तू रोज टिफिन का करतेस. आता सखी म्हणते, ते का कोणीतरी केलाच पाहिजे ना, म्हणून मी करते. तर मीनाक्षी म्हणते, हो पण तू त्याच्यासोबत ज्या पद्धतीने वागते ना. सखी आता मीनाक्षीला तिथेच थांबवते आणि म्हणते, काकू तसं काहीही नाहीये, तू असा खूप पुढचा विचार करू नकोस. असं म्हणून सखी आता तिथून निघून जाते. सखीला वाटत असतं मीनाक्षी आणखी क्वेश्चन्स करेल, पण आता सखी निघून गेल्यावर मीनाक्षी स्वतःला म्हणते, अगं सखी, प्रेमात आणि मैत्रीत फरक काय आहे हे नाही कळणार इतकी मूर्ख नाही आहे मी. पण जर का तू खरंच त्या कान्हाच्या प्रेमात पडलीस तर, अशी भीती आता या मीनाक्षीला वाटू लागते आणि ते स्वतःला म्हणते, असं होऊन चालणार नाही. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा म्हणतो सरकारला, मी या कंपनीच्या वाईटावर उठलोय मी. पुढे आता कान्हा ऍक्टिंग करू लागतो आणि म्हणतो, हे सगळं ऐकण्याआधी माझ्या कानात कोणी गरम शिसा का ओतला नाही. सरकार, मला जर काही असं करायचं असतं तर ही नैना आणि सचिन यांना मी याच कंपनीत काम करा रे बाबा असं म्हणून यांना कन्व्हिन्स का केलं असतं. तर हा सचिन बरोबर पलटतो आणि कान्हाला म्हणतो, ओ हॅलो, मी तुमच्यामुळे नाही थांबलो इथे, मला या कंपनीमध्ये काम करायचंय म्हणून थांबलो. तर कान्हा म्हणतो आता सचिनला, वा रे, तिकडे तुला जास्त पगाराची नोकरी मिळत होती म्हणून तू तिकडे जात होतास आणि इकडे मी तुला थांबायला सांगितलं म्हणून तू थांबलायस इथे. कान्हाचा टोन जरा हाय झाला असतो. तर आता ही सरकार म्हणते कान्हाला, आवाज, आणि आफ्टर ऑल तू कान्हा आहेस आणि तू जसा दिसतोस तसा तू नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तू हे जे काही केलं होतंस ना ते तू मला इम्प्रेस करण्यासाठी केलं असणार आहे. हे ऐकून आता परशु तर खूपच स्माइल करत असतो. कान्हाला आता सरकार सगळे बोलताय हे बघून त्याला खूप चांगलं वाटत असतं. तर आता कान्हा म्हणतो सरकारला, इम्प्रेस, मी तुम्हाला इम्प्रेस करायला का जाणार, तुम्ही ऑलरेडी इम्प्रेस आहात माझ्यावर. तर आता ही सरकार म्हणते, एक्सक्यूज मी. तर आता कान्हा म्हणतो, म्हणजे अहो सरकार, तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. पुढे आता कान्हा म्हणतो या सरकारला, तुम्ही तर मला मदतीचा हात दिलाय, मी तुम्हाला इम्प्रेस का करेल. कान्हा आता टोन चेंज करतो आणि म्हणतो, तुम्हाला इम्प्रेस करायला मी काय मूर्ख आहे. तर आता मनस्विनी रागातच कान्हाकडे बघते. तर कान्हा म्हणतो, म्हणजे सरकार, तुम्ही माणसं ओळखता, समोर माणूस आला ना तर तो बोलण्याआधी त्याच्याकडे बघूनच तुम्ही ओळखता आणि त्याला बघून तुम्ही सांगणार की हा माणूस कसा आहे आणि कसा नाही ते. तर आता परशु म्हणतो, सरकार एक मिनिट, जर माझा संशय खरा असेल ना
तर या कान्हाने डुप्लिकेट चावी बनवली असणार आहे, नक्कीच सरकार. तर कान्हा आता परशूच्या अंगावर जातो आणि म्हणतो, काका, अहो काका, का तुम्ही असं करताय? परशू मात्र आता घाबरू लागतो कान्हाला. मी काय घोडं मारलंय तुमचं? तर हा परशू आता घाबरतच म्हणतो कान्हाला, ए बस झाली हा तुझी नाटकं. तर कान्हा म्हणतो, नाटकं? तर लगेच आता सरकार म्हणते, याची झडती घ्या. कान्हा आता आश्चर्यानेच मागे वळून बघतो सरकारकडे, पण हा मूर्ख परशू हा स्वतःच्याच खिशांना हात लावतो आणि म्हणतो, सरकार माझी झडती? तर रागातच आता ही सरकार परशूकडे बघते आणि म्हणते, युजलेस या कान्हाची. तर आता या परशूच्या जीवात जीव येतो आणि हा म्हणतो सचिनला, ए इकडे चल, या कान्हाची झडती घे आणि याला नीट तपास. तर हा सचिन सुद्धा लगेच जातो आणि कान्हाला चेक करू लागतो. कान्हा म्हणतो, ठीक आहे, घ्या, करा चेक. मित्रांनो, आता हा सचिन सगळे खिसे बघू लागतो कान्हाचे आणि तितक्यात तो म्हणतो, मिळाली चावी. हे ऐकून आता परशूला आनंद होतो आणि सरकार सुद्धा बघू लागते. आणि हा सचिन कान्हाकडे आता बघतो आणि सगळ्यांना ती चावी दाखवतो. तर कान्हा आपली टोन चेंज करतो आता आणि या सचिनला म्हणतो, अरे ए शाण्या, ही माझ्या बाईकची चावी आहे, बाईकची. विश्वास नसन बसत ना, तर जा माझ्या बाईकला ही चावी लाव आणि सुरू कर. माझी बाईक सुरू होईल. कान्हा ती चावी आता सगळ्यांना दाखवतो. सरकारला वाटत असतं की खरंच कान्हाच्या खिशामध्ये चावी सापडली की काय, पण बघा मित्रांनो, आता पासे कसे उलटवतो कान्हा. कान्हा आता सगळ्यांना म्हणतो, माझी झडती घेतली ना, मिळाला का कोणाला काही? काही मिळणार तर नव्हतंच. आणि कान्हा बरोबर या सचिनला आता धडा शिकवणार आहे. कान्हा आता सरकारकडे बघतो आणि म्हणतो, मी असं ऐकलंय की सरकार न्याय करतात. ऐकलंय काय, बघितलंय मी प्रत्यक्षात की ह्या न्याय करतात म्हणून. सो सरकार प्लीज, मला न्याय हवाय. जसं माझी झडती घेण्यात आली ना, तसं या सगळ्यांची झडती सुद्धा घेण्यात आली पाहिजे. सुरुवात ना आपण या सचिन पासूनच करूया. आता सचिन मात्र घाबरायला लागतो आणि कान्हा म्हणतो राजेश काकाला, मामा याची झडती घ्या बरं. तर हा सॉरी शेखर लगेच बोलतो, आमची झडती का बरं? आमची काय चूक आणि आमचा काय संबंध? आम्ही सगळे तर एकत्रच होतो. आता हा सचिन सुद्धा म्हणतो, हो, या सगळ्याची काय गरज आहे? आम्हाला तर या कान्हावरच संशय आहे. तर कान्हा म्हणतो आता सचिनला, ए मला क्लीन चिट मिळाली आहे आणि तुम्हाला पण क्लीन चिट हवी असेल ना, तर सामोर जा झडतीला. परत आता कान्हा म्हणतो राजेश काकाला, मामा झडती घ्या हो यांची. आणि बघा मित्रांनो, कान्हा आता काय करणार आहे, तर आता हे राजेश काका येतात आणि सचिनची झडती घेऊ लागतात. तर कान्हा म्हणतो आता सचिनला, एक मिनिट हा, शानपणा नकोय. कान्हा आता सचिनला मागे करतो आणि म्हणतो, चल मागे हो, बरोबर व्यवस्थित घ्या हा काका. तर हे राजेश काका आता झडती घेत असतात सचिनची आणि सगळ्यांनाच आश्चर्य बसतं. सगळ्यांनाच आश्चर्य होणार असं काहीतरी घडतं. या सचिनच्या खिशामध्ये लॉकरची चावी सापडते. आता हे राजेश काका ती चावी सगळ्यांना दाखवतात आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण सगळ्यांना वाटत असतं की कान्हाच्या खिशात ही चावी सापडणार, पण या उलटच होतं. आता हे कसं झालं तुम्हाला समोर कळेलच. तर मित्रांनो, आता हे बघून सरकारला खूप राग येतो आणि सीन शिफ्ट होतो. सखी आता तिच्या रूममध्ये आली असते आणि ती स्वतःला म्हणते आरशाकडे बघत, मी कान्हाच्या प्रेमात पडली आहे का? नाही, प्रेमात तर नाहीच पडली आहे नक्कीच. आणि सखी आता स्वतःला आरशामध्ये बघते आणि म्हणते, पण सखी तुला कसं कळणार? म्हणजे तू कन्फर्म कान्हाच्या प्रेमात नाही आहेस ना? सखी मात्र आता खूप कन्फ्युज्ड असते. सखी स्वतःला म्हणते, पण आता मी हे ठरवणार तरी कसं? आणि प्रेमात पडल्यावर नक्की काय वाटतं हे कुठे अनुभवलंय मी अजून? सखी स्वतःलाच प्रश्न करू लागते आणि म्हणते, काय होत असेल प्रेमात? मला माहितीच नाहीये की ते फिलिंग नक्की काय असतं. काय होत असेल बरं? ते असं मूवीज मध्ये दाखवतात तसं व्हायोलिन ऐकू येत असेल का? आणि सखी आता गोल फिरते आणि म्हणते, किंवा असं छान सुंदर कपड्यात मुलं मुली कोरस मध्ये डान्स करत असतील, की अजून कुठल्या वेगळ्या प्रकारचं सुमधुर संगीत असं ऐकू येत असेल. असं म्हणत आता सखी तिने कान्हाला दिलेली बासरी तिच्या हाती घेते. त्या बासरीवरून छान असा हात फिरवते आणि ती बासरी सखी आता वाजवू लागते. ती आता बासरी वाजवून बघते आणि स्वतःवरच हसते आणि म्हणते, हे काय करतेय मी? सखी आता ती बासरी परत ठेवून देते आणि स्वतःला म्हणते, प्रेमात पडल्यावर हा असला वेडेपणा सुचतो का, की प्रेमात पडल्यावर वेंधळेपणा सुचतो? असं म्हणत आता सखी अशी चालत जात असते आणि तिचा पाय कान्हाच्या सूटकेसला लागतो आणि तिच्या लक्षात येतं. आता सखी म्हणते, हा हाफ चड्डी पण ना, बुद्धी सुद्धा त्याची हाफच घेऊन आलाय. कुठे पण आपलं सामान ठेवतो. हा, गोष्टी जोडता येतात त्याला, पण वस्तू मात्र जागच्या जागी ठेवता येत नाही याला. असं म्हणत आता चिडतच सखी कान्हाची बॅग उचलते, ते सुटकेस. तर मित्रांनो, तितक्यात तिथे आता ही मीनाक्षी येते धुपारणं घेऊन आणि मुद्दामच सखीच्या नाकातोंडात जाईल इतकी तिच्या जवळ जाते. त्यामुळे आता सखीला खूप ठसका लागतो आणि बिचारी ठसकतच विचारते, अगं काकू हे कशासाठी? तर ही मीनाक्षी म्हणते, घराच्या सुख शांतीसाठी. आता मित्रांनो, काय माहिती या मीनाक्षीचा काय नवीन प्लॅन आहे तो. सखीला तर खूप ठसका लागतो त्या धुरामुळे. सखी म्हणते, बस ठीक आहे आता. मीनाक्षी आता बाहेर जाते खोलीच्या, पण सखीचा ठसका काही थांबत नाही आणि हे बघून मीनाक्षी बाहेर हसते. सखीला त्रास होतोय हे बघून. तितक्यात काय होतं मित्रांनो, ते सुटकेस
सखीच्या हातून खाली पडतं आणि त्यामधलं गाय वासरूचं जे बॅच असतं, जो ब्लँकेटचा तुकडा असतो, त्याकडे आता सखीचं लक्ष जातं आणि सखी जे शोधत होती ते तिला कानाच्या सुटकेसमध्ये सापडलं असतं. सखी तो तुकडा तिच्या हाती घेते आणि म्हणते, हा तुकडा, हा गाय वासरूचा तुकडा कान्हाच्या बॅगमध्ये कसा आला? आणि इथूनच आता सखी सरकार आणि कान्हाला जाब विचारणार आहे. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सचिन म्हणतो, हे चावी माझ्याजवळ कशी काय? सरकार, माझ्या खिशात ही चावी कशी आली मला नाही माहिती. आता सचिन घाबरतो आणि मित्रांनो, आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा कान्हाने राजेश काकाला म्हटलं असतं की व्यवस्थित त्याची झडती घ्या आणि जेव्हा कान्हाने म्हटलं असतं सचिनला मागे फिर चल पटकन, तेव्हा कान्हाने गपचूप त्याच्या बेल्टमध्ये ती चावी लपवली असते लॉकरची आणि कान्हाच्या बेल्टमधली ती चावी काढून कोणाच्याही न कळत कान्हा बरोबर हुशारीने सचिनच्या खिशात ती चावी टाकून देतो. त्यानंतर कान्हा आता ती चावी हाती घेतो त्याच्या आणि तो सरकारला म्हणतो, सरकार, ही ना मला कुठल्याही बाईकची चावी वाटत नाहीये, मला ही चावी ना मला कुठल्या कपाटाची किंवा लॉकरची वाटतीये. तर सरकार, तुम्ही प्लीज ते लॉकरला जिथे कुठे असेल ते एकदा ही चावी लागते का ट्राय करून बघता का? तर ही सरकार तिचा हात समोर करते आणि ती सचिनकडे रागातच बघत तिथून निघून जाते आणि ही सरकार तिच्या सिक्रेट रूम मध्ये येते आणि लॉकरला ती चावी लावून बघते. तर मित्रांनो, ती चावी त्या लॉकरचीच असते, त्यामुळे बरोबर ते लॉकर उघडतं आणि या सरकारच्या लक्षात येतं की ही चावी त्या लॉकरचीच डुप्लिकेट चावी आहे आणि सरकार आता रागातच बाहेर येते आणि आल्याबरोबर सचिनच्या जोरात थोबाडीत मारते. कान्हा सुद्धा त्याचं तोंड फिरवतो आणि गालावर हात ठेवतो. म्हणून आपल्याला असं वाटलं होतं, सस्पेन्स क्रिएट करण्यात आला होता की कान्हालाच मारली आहे म्हणून या सरकारने. पण मित्रांनो, आपला कान्हा आता वाचलाय, ऑलमोस्ट तो एक्सपोज होणार होता, पण त्याने बरोबर हुशारीने काम केलंय आपलं. आणि कान्हा आता सचिनकडे बघतो आणि म्हणतो, चोराच्या मनात चांदणं असं म्हणतात ना सरकार, ते हेच. आता हा मगाशी जेव्हा माझी झडती घेत होता तेव्हा कसा आनंद होत होता, याला आनंदाच्या उकड्या फुटत होतात. आणि आता कान्हा आता सचिनला म्हणतो, कसला माणूस आहेस रे तू? आणि कान्हा आता परत ऍक्टिंग करतो सगळ्यांसमोर आणि म्हणतो, एक मिनिट, आता मला सगळ्या गोष्टींची लिंक लावू द्या. कान्हा आता सगळ्यांना पटवून देतो की सचिनने कशी काय ती चावी घेतली. कान्हा सगळ्यांसमोर म्हणतो, सगळ्यात आधी याला केसी कंपनीकडून ऑफर आली, त्यानंतर याला मी कन्व्हिन्स केलं, मला वाटलं की हा कन्व्हिन्स झालाय, पण खरं तर हे आहे की हा कन्व्हिन्स झालाच नव्हता. मी याला कन्व्हिन्स करतोय, याला मी इथे थांबवतोय याचा राग म्हणून. मग याने नवात्यांना मारहाण करण्यासाठी गुंड पाठवली आणि त्यांच्याकडून ती चावी घेतली आणि मग इतकं मोठं कांड घडवून आणलं आणि केसी कंपनीला कोटेशन दिलं. बापरे सरकार, म्हणजे कोटेशनचे आकडे पण यानेच सांगितलं असेल. कान्हा आता सचिनला म्हणतो, काय रे बोल आता. तर हा आता सचिन त्याची मान खाली घालतो आणि म्हणतो, मी कुठे वगैरे हे सगळं सांगणार आणि मला कुठून कळणार, ते तर सील असतात ना. कान्हा आता म्हणतो, अच्छा सील असतात, मला तर नाही माहिती सील असतात वगैरे. कान्हा सगळ्यांना विचारतो, तुम्हाला माहित असतं का टेंडर सील असतं म्हणून? सगळे आता नाही असं म्हणतात. आणि कान्हा आता सरकारला सुद्धा स्पेशली विचारतो, सरकार, सगळ्यांना माहिती असतं का हे की टेंडर सील असतं म्हणून? तर आता ही सरकार रागातच त्या सचिनकडे बघते आणि म्हणते, नाही. कान्हा म्हणतो, मग याला कसं कळलं? तितक्यात ही सरकार आता जोरात ओरडते आणि सेक्युरिटीला आवाज देते. त्यानंतर मनस्विनी कॉलर पकडते आता या सचिनची आणि सेक्युरिटीला सांगते, याला धक्के मारून बाहेर हाकला. तर आता कान्हा म्हणतो, एक मिनिट सरकार, याला मारायला वगैरे नको. अहो, तुमच्या शब्दांची मारच याला पुरेसा आहे. काय हा उगाच इथून मारकून बाहेर गेला? आणि जर का याने सोशल मीडियावर बोंबाबोंब केली ना, तर काही खरं नाही सरकार, उगाच आपल्या कंपनीची बदनामी व्हायची. हा म्हणजे माणूसच तसा दिसतो हा, तर त्याला आपण तसंच सोडूया. आणि कान्हा आता म्हणतो सचिनला, कळलं का रे, त्या तुझ्यावर उपकार करतायत, चल निघ इथून आणि पुन्हा दिसू नकोस. तर आता ही सरकार सगळ्यांवर ओरडते आणि म्हणते, गो बॅक टू वर्क. तर मित्रांनो, आता कान्हाने सगळं केलं असतं म्हणून कान्हाला फक्त सचिनला अद्दल घडवायची असते. तर सगळे निघून गेल्यावर आता कान्हा या सरकारला थोडं सुनावतो आणि म्हणतो, सरकार. तर ही मनस्विनी म्हणजे सरकार तिची मुठ्ठी अशी घट्ट बांधून घेते आणि तिचा राग कंट्रोल करते. कान्हा म्हणतो, सरकार, कितीही मोठं वादळ आलं ना तरी विश्वासाचं झाड जागचं कधी हालत नाही. सरकार, मी तुमचा विश्वासू आहे, मी तुमचा माणूस आहे. सखी मॅडमला सुद्धा प्रेमात पाडून सगळ्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेणारच आहे. तर मला थोडा वेळ द्या आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि हो, माझ्यावर संशय घेऊ नका. कान्हा आता मनस्विनी समोर हात सुद्धा जोडतो आणि मनस्विनी तिथून रागातच निघून जाते. आणि ही निघून गेल्यावर कान्हा त्या सरकारच्या खुर्चीवर जोरात असा हात ठेवतो. तर मित्रांनो, आता ऑफिस टाइम झालं असतं आणि रात्री चहा पीत मस्त आता कान्हा किरणला भेटला असतो आणि त्याने सगळं सांगितलं असतं. किरण आता हे सगळं ऐकून कान्हाला म्हणतो, बाप रे, अरे कान्हा, म्हणजे तू मरणाच्या दारातून परत आलायस असंच म्हणायचं. कान्हा सुद्धा म्हणतो, हो ना, तसंच म्हणावं लागेल, पण काय ना, आता कोलॅटरल डॅमेज जे व्हायचं ते झालंच आहे ना. त्या बिचाऱ्या सचिनची नोकरी गेली. तर आता किरण म्हणतो, सचिन, तो सचिन जोशी ना, अरे जाऊ दे रे, गेली तर
तसंही त्या सचिनने तुला खाली खेचण्याची एकही संधी सोडली नाहीये. अगाऊ कुठला? कान्हा म्हणतो नाही अगाऊ आहे तो, पण अरे गरजू पण आहे तो. माझ्यामुळे त्याची नोकरी गेली आहे ना. तर किरण म्हणतो कान्हाला, अरे जाऊ दे ना, तू कशाला विचार करतोयस त्याचा. कान्हा म्हणतो असं कसं रे, हे बरोबर नाहीये किरण, चुकतोयस तू. आता जी नदी असते ना ती डोंगरातून वाहू दे, नाहीतर शहरातून वाहू दे, नाहीतर घाण्यातून वाहू दे, ती तिचा वाहण्याचा धर्म नाही सोडत. आता मी त्या सरकारकडे राहतोय, त्यांचं मीठ खातोय, पण म्हणून मग मी माझ्या बाबांचे संस्कार नाही विसरलो, तर मी माझा धर्म कसा काय सोडू. बाबा तर असं म्हणायचंय की आपण तापवलेल्या भांड्याचा चटका सुद्धा दुसऱ्याला लागू नये. मग किरण बोल आता तू. आता मी माझी वर्दी वाचवण्याकरिता त्या सचिनची खुर्ची पाडली आहे, तर त्याला दुसऱ्या खुर्चीत बसवायला नको का. आता किरण कान्हाला म्हणतो मला तर कळतच नाहीये तू नेमका आहे तरी कसा, आणि तुला या सगळ्यांचा पुडका काय येतो. तर कान्हा म्हणतो कारण मी कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. पुढे आता कान्हा म्हणतो असो, आपल्या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये सचिनला एका चांगल्या पदावर नोकरी दे आणि त्याचं पॅकेजही वाढवून दे. काय ना घरी त्याच्या लग्नाची बहीण आहे. तर आता किरण म्हणतो तुला कसं माहिती आहे सगळं, तुला हे सगळं कसं कळलं. कान्हा म्हणतो बापरे तुला फार प्रश्न पडतात बाबा. किरण म्हणतो कारण तुझ्याकडे त्या सगळ्यांची उत्तरं असतात म्हणून. बरे ठीक आहे कान्हा, मी त्याला आपल्या कंपनीमध्ये जॉब दिला जरी तरी तू त्या कंपनीचा मालक आहेस हे आज ना उद्या त्याला कळणारच. तेव्हा तो सचिन ही संधी साधून सरकारकडे जाणार आणि तुझा बदला नक्कीच घेणार. तर कान्हा विचार करतो आणि म्हणतो बरं ठीक आहे, एक काम कर, माझ्या अंडर ज्या काही कंपनीज आहे ना त्यातल्या एका कंपनीमध्ये तू त्याला जॉब दे आणि त्याचा आणि माझा कधी प्रत्यक्ष संबंध येणार नाही असं काहीतरी बघ. आता किरण म्हणतो हा हे होऊ शकतं, पण तरीही आपण जरा सावधच राहूया. कान्हा म्हणतो ठीक आहे, मला त्याची गरज नाही वाटत आहे, पण ठीक आहे असो चल मी निघतो हा किरण. काय ना घरी माझी बायको वाट बघत असेल. किरण आता निघणार तितक्यात कान्हा सुद्धा निघत असतो, पण किरणचं लक्ष जातं आणि किरण विचारतो हे काय तुझ्या हाती. तर कान्हा म्हणतो गजरा आहे हा, लग्न कर मग कळेल तुला. तर आता किरण म्हणतो कान्हाला तू वाहवत जातोयस, माने मला सक्त ताकीद दिली होती. किरणला आठवतं माने त्याला म्हटलं होतं की कान्हा भरकटू नये याची त्याला आठवण करून देत राहा आणि हेच तुझं काम आहे. तर किरण हे सगळं आठवून लगेच कान्हाला म्हणतो तू कान्हा म्हणून जगताना कबीर आहेस हे विसरू नको. आता कान्हाच्या सुद्धा हे लक्षात येत असतं. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सगळ्यांसमोर आता कान्हा आणि सखी हे सरकारला त्या तुकड्याबद्दल विचारतात. कान्हा सगळं सांगतो की एंगेजमेंटच्या दिवशी एका बाईला वाचवताना मला हा तुकडा मिळाला होता, आणि सखी सुद्धा म्हणते या सरकारला त्याच वेळी तुम्ही सुद्धा गायब झाला होता सरकार. सरकार विचारते तुला काय म्हणायचंय. तर सखी म्हणते की मला ते शॉल पाहिजे, कारण कित्येक वर्ष मला ही शाल दिसली नाही आणि अचानक आता कान्हाला याचा तुकडा सापडलाय. घरातले सगळे सुद्धा आता संशयाने या मनस्विनीकडे बघतात. तर बघूया मित्रांनो उद्याच्या भागात काय होणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. तुमचे कमेंट्स बघून मला खूप छान वाटतं. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.